भेदका भवहरा गीतार्जुना बोधका श्रीदत्ता घनाशका द्वयकरा भक्ता प्रतिपालका झाडुनी मळदोष ही दूरकरा श्रीचक्रपाणी परा क्रीडुनी दिनथोर ही समकरा त्या राजरुद्ध पुरा विश्वावेधक बोधका नरसा नाही ज्योधारका जीवा शिंगडी छेदुनी अवदसा स्वानंद तो दायका ठेऊनी नतमस्तकास चरणी सर्वावतारा नमो ज्ञानाची जणमूर्ती आज चमके त्या ज्ञान तेजा नमो व्रजे प्रसिद्धं नवनीतजोरं गोपांगनानं सदुकूलचोरम् अनेक जन्मार्जित पापचोरं चोराग्रगण्यं कृष्णं नमामि। श्री गोपाल कृष्ण भगवान की। श्री पंचावतार पूजन व गृहप्रवेश निमंत्रण। निमंत्रण वेगळं, आमंत्रण वेगळं, दोन्हीतला फरक आपल्याला माहिती असेल, सांगायचा का? निमंत्रण देणे, आमंत्रण बोलावणे, परंतु याच्यात फरक आहे की आपण यायलाच पाहिजे, विशेष काहीतरी प्रोग्राम ठेवलेला आहे त्याचं मग आपण ते काय देत असतो? आमंत्रण. आणि निमंत्रण म्हणजे तुम्ही कधीही या, तुमच्या स्वस्ते चित्ते बुद्धे संभवंती, जेव्हा वेळ मिळाल तेव्हा या, आले तर नाही या. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. या ठिकाणी पंचावतार उपहार सोहळा झालेला आहे आणि त्या निमित्ताने ही छोटीशी धर्मसभा. अधिक वेळ न घेता या धर्मसभेची अधिष्ठाती परमपूजनीय, परम आदरणीय, परम श्रद्धेय श्री दत्त मंदिर महानुभाव आश्रम श्री क्षेत्र देवबर्डी निवासी आदरणीय श्रद्धेय मम गुरुवर्य श्री बाबाजी, तसेच या ठिकाणी जे रुद्धिपूरला राहतात आणि ज्यांच्या नावात गोविंद आहे असे आदरणीय श्रद्धेय रनाळा निवासी श्री गोविंदराज बाबाजी रिद्धपूरकर आहेत. म्हणजे विल्ल्यामध्ये रुद्धिपूर आहे, नावात गोविंद आहे, राहणं रनाळ्याला आहे. आणि तुम्ही कुठे राहता? तुम्ही काय बाबांचं काहीतरी आहे तर ते त्यांनी सुद्धा गोविंद प्रभू महाराजांचा जय जयकार केला. म्हटलं काहीतरी गडबड आहे. आणि म्हणून या ठिकाणी मौदा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे विंगळी विष हरण स्थान. सगळ्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे नाना विघ्न आहेत, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या विंगळे आपल्याला दंश करत असतात. काम क्रोध मत, काम क्रोधे विंचू चावला, तम घाम अंगाशी आला, असा एक अभंग आहे नाही का. हे अनेक प्रकारच्या विंगळे आपल्याला दंश करत असतात, त्या कशा निवारण कराव्यात असं ते सांगणारच. प्लस तीर्थस्थान, तिची लीळा, अशी आदरणीय श्रद्धेय ज्यांच्या नावात कृष्ण आहे असे कृष्णराज बाबाजी येळमकर. त्यानंतर आमचे विजयराज बाबाजी ज्यांच्या नावात विजय आहे असे आदरणीय श्रद्धेय आमचे रुद्धिपूर निवासी विजयराज बाबाजी सूत्रसंचालन केलं असे आमचे दादांचं नाव माहिती नाही, आता लिहून नेतो मी. आणि त्यानंतर रुद्धिपूर या ठिकाणून आलेले संत महंत आहेत, तपस्विनी माता भगिनी आहेत. आपण सर्व सश्रद्ध अंतःकरणाने या ठिकाणी उपस्थित झालात. या कार्यक्रमामध्ये धावपळ करणारे आमचे ते दादा आहेत, संदीप राज दादा नाही का. दीप, त्यांच्या नावात दीप आहे, त्याच्यामुळे दीप प्रज्वलन राहू दिलाय. कारण वेळ प्रसंग आपल्याला पाहावं लागतं, कारण आपल्याला वेळ कमी आहे आणि काहीतरी धर्म प्रबोधन व्हावं म्हणून आपण विधी किंकर नाही झालो, या ठिकाणी आपण परमेश्वर किंकर झालेलो आहेत. नाहीतर एखादा भुकेलेला असेल, त्याला जेवणाची अत्यंत गरज आहे, आपण म्हटलं नाही बाबा थांब, देवाला उपार दाखवू दे, 2-4 आरत्या म्हणू दे, दंडोत घालू दे, मग तुला जेवायला देतो, अशाने तो माणूस भुकेने काय काय त्याचं ते समोर व्हायचं ते होईल. आणि म्हणून आपल्याला परमेश्वराचं किंकर व्हायचं आहे. या ठिकाणी आलो, पंचावतार उपहार झाला. उपहार दाखवण्याकरता ताटावरती बाबांनी बोलावलं, बाहेर बसलो होतो, म्हटलं स्मरण करावं, बाबांनी बोलावलं, गेलो. 4थ्या नंबरचं ताट होतं गोविंद प्रभू बाबांचं. पहा, लक्षात घ्या, योगायोग आहेत बाबा.
आणि त्यातल्या ठिकाणी बसल्या बसल्या एक अकुशळता झाली. अकुशळम कर्म कोणते काय. आता आमचे विजयराज बाबा शेजारी बसले होते. ते म्हणाले तिकडचा ग्लास इकडे ठेवा. आता अगोदर बरोबर होता, बरं जा डावीकडे पाहिजे उजवीकडे पाहिजे, झाले ते विधी किंकर झालं थोडक्यात. आणि त्यांनी सांगितले इकडे ठेवा, ठेवला. तो माझ्या अकुशळतेने तो सांडला. आता मी म्हटलं सांडला तर सांडला, पण आता मात्र बाबांचा तोल जातो का माहिती नाही. पण हे आमचे संत महात्मे पहा, यांचा तोल जात नाही. आताच त्यांनी बोलण्याविषयी सांगितलेलं आहे की बोलण्याने काय होतं. कधी कोणाला चांगलं बोललंच नाही. त्या गंधमादन ऋषींचं तोंड मात्र सुकराचं झालेलं आहे. कशामुळं? बोलण्याचा तोल गेला जीवनामध्ये. आज मी 10-15 मिनिटं बोलायला दिलेले, फक्त तेच सांगणार. मग तोल सांभाळता आला पाहिजे. आमच्या आचार्यश्रींनी लोणीची लीळ आपल्याला माहिती असेल. बोलताना बोलले, अरे अरे गुरुवा थांब. सांगतो अरे तर ब्राह्मणाची मोजकी गरे, त्या ब्राह्मणाला बोलवून आणा तर अरे अरे गुरुवा थांब. या ठिकाणी आचार्यांचं बोलण्याचं काय गेलेलं आहे? तोल गेलेला आहे. आणि स्वामी त्यांना शिक्षा पण, अरे तू काही महात्मा नव्हसी, महात्म्यानी प्रिय वक्ते व्हावे. म्हणून सत्य बोलणं हे तर बोललंच पाहिजे, परंतु प्रिय बोललं पाहिजे. म्हणून मी नेहमी दृष्टांत सांगतो. आमच्या माता भगिनी इकडे बसलेल्या आहेत, जेवण करतायत. जेवता जेवता इकडे पहा आणि मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की आपल्या स्वतःच्या मुलांनी आपल्याला जर एखाद्या वेळेस आवाज दिला, त्याचे पप्पा येत असताना की आई तुझा नवरा आला, आपल्याला आवडेल का बोलणं? नाही आवडणार, नाही आवडणार. त्यांनी जर म्हटलं आई पप्पा आले, बाबा आले, आवडेल की नाही? आवडेल. माना हलवतायत कारण तोंडात घास आहे, हो नाही म्हणू शकत. बरं ठीक आहे, आवडेल. बरं अगोदर बोलला तो खोटं बोलला होता का? नाही, नवराच आहे ना. खोटं काय बोलला? सत्य आहे परंतु प्रिय नाही आहे. म्हणून नुसतं सत्यार्जवाच व्हावे का ना, प्रिय वक्ते व्हावे, प्रिय ही बोललं पाहिजे. म्हणून बोलण्याचा तोल आम्हाला सांभाळता पाहिजे. आचार्यांचा बोलण्याचा तोल गेलेला होता. स्वामींनी शिक्षा पण केलेला आहे. आम्हाला बोलण्याचा तोल नाही तर मुख असून काय फायदा हो. मुख सोनिया नाही सुसंवाद, सजनांसी वाद नित्य करी. मुख आहे परंतु कसं बोलावं याचं ज्ञान नाही. मुखाचा तोल गेला, संपलं, सगळं संपलं. आमच्या द्रौपदी अशीच बोलले, आंधळ्याची मुलं आंधळीच असतात. गेला ना तोल, तोंडाचा तोल गेला, संपलं. महाभारत घडलेला आहे. म्हणून जिभेवरचा तोल आम्हाला सांभाळता आलं पाहिजे. एखाद्या दिवशी भाजी खारट होईल, आंबट होईल, तिखट, तेव्हा सांभाळता आलं पाहिजे, सावरता आलं पाहिजे. आणि म्हणून म्हणतात की हा तोल म्हणजे काय आहे, याच्यावरती सर्व जीवन आहे. चालताना तोल गेला नाही पाहिजे आपला. कुठे चालावं, आपले पाय पदयात्रेकडे गेले तर तोल व्यवस्थित आहे. परंतु ते जर दारूकडे जात असतील, वाईट मार्गाला आपले पाय जर जात असतील तर पायाचा तोल गेलेला आहे, त्याचं ऑपरेशन होत नाही. मग दृष्टीचा तोल गेलेला आहे. कसं पाहावं ही दृष्टी नाही आहे ना, तोल गेलेला आहे. आंधळे झालेलो आम्ही. अज्ञानाच्या अंधाराने ज्ञानही मावळले आणि नंतर मग जेव्हा जाग येते तेव्हा सगळं संपून गेलेलं असतं. मग मात्र म्हणतो की फार उशिरा देवा माझे डोळे उघडले. नंतर उघडून काय फायदा? अगोदरच तोल सांभाळायचा असतो. डॉक्टर सांगतो गोड खाऊ नका, गोड खाऊ नका. आपण जास्त आणखी गोड खातो, शुगर होते शरीराचे, साखरेचा तोल जातो आणि शुगर वाढतं. कमी केलं तिकडून बीपी वाढतो, तोल जातो. शरीरात तोल महत्वाचा आहे. आणि म्हणून स्वामींनी सूत्रामध्ये सांगते की स्वभाव मात्रे, स्वभावाला हा तोल म्हणजे मात्रा आहे. मात्रा द्या, मात्रा. एकदम कमीही करू नका. मी स्वतःच कमी केलं होतं. डॉक्टरांनी आज परत गोड खायला सुरुवात सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, शरीरामध्ये कमी नाही, मात्रा द्यायला सांगितलेलं आहे. स्वभावाला मात्रा द्या. चालणं, बोलणं, पाहणं, खाणं, पिणं, प्रत्येक गोष्टीला मात्रा पाहिजे. ही मात्रा चुकली ना की माणूस चुकतो. हात जिकडे जायचे तिकडे गेले पाहिजे. तोंड, कानाने जर चांगलं ऐकलं तर कानाचा तोल व्यवस्थित राहील. नाही तर कर्ण असोनिया नाही सुश्रवण, भजन कीर्तन काय त्यासी. कर्ण आहेत परंतु चांगलं कानाने कधी ऐकलंच नाही. कानाचा तोल गेलेला आहे. आणि म्हणून हा तोल सांभाळायचा आहे आपल्याला. मात्रा द्यायची आहे याला, पायाला, संपूर्ण शरीराला, मनाला. मन जिकडे, आता ताजमहल म्हटलं की लगेच आग्र्याला मन धावतं. मन हे चंचल मन अस्थिर हे, ज्या त्या विषयाकडेच बाधावे. जिकडे तिकडे ते धावत आहे. जो विषयाला त्या विषयाकडे धावतो, परंतु त्याला आपण आपल्या बुद्धी कौशल्याने, ज्ञानाने त्या विषयापासून काढून सुडणे हृदयी हळूच बांधावे. हळूच त्याला सुडणे बुद्धीने आपल्याला बांधता आलं पाहिजे.
आणि म्हणून हे चंचल मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला फिर येत पिकावर. आमच्या बहिणाबाईंनी खूप सुंदर सांगितलंय. मन असंच आहे. मन पाखरू पाखरू त्याले हाती धरे कोण, होत होत भुईवर गेल आभाळात. आताच भुईवर आताच जमिनीवर असतं, लगेच आभाळात घेतं. मग ते तसं जातं, त्याचा तोल जातो. हो, आपण माणसं आहेत, माणसाचा तोल गेला नाही पाहिजे. आजकाल प्राण्यांचा तोल जात नाहीये, पक्ष्यांचा जात नाहीये. आणि म्हणून गाढव कधी मटण खात नाही, कधीच नाही. वाघ कधी गवत खात नाही. पण माणूस आहे, त्याला काहीही द्या, काहीही द्या. बरं, माणसं खावं इथपर्यंत गेलेलं आहे. आज आपण पाहिलेलं आहे विदेशामध्ये काय सुरू आहे. माणसंही खाणं चालू केलेलं आहे. म्हणजे कुठे गेलेलो आहोत आपण. म्हणून हा संपूर्ण तोल गेलेला आहे. आणि म्हणून आज जे जगामध्ये दिसते ना, वर्तमानपत्र पाहताना नको त्या बातम्या येत आहेत, टीव्ही पाहताना नको त्या बातम्या कानावरती येत आहेत. हे काय आहे? तोल गेलेला आहे, संस्कारांचा तोल गेलेला आहे. पाहता येत नाहीये, आंधळे झालेले आहे. बरं, एकदाचे आंधळे झाले, थोडेसे डोळे गेले असतील तर आपल्याला ऑपरेशन करता येईल, काही करता येईल. परंतु एकदाची मात्र दृष्टी गेली ना तर त्याचं ऑपरेशन होत नाही. म्हणून आम्हाला जीवनामध्ये तोल सांभाळायचा. हा साधू संतांनी सांभाळलेला आहे. मगाशी म्हणून त्या बाबांमुळे बोलण्याचा विषय तरी निघाला. ग्लास सांडू त्या बाबांचं तोल बाबांनी आवरलं. अहो, कठीण आहे. क्रोध आवरण साधे. क्रोधात भवती समूह, समूहात स्मृती विभ्रम, स्मृती भंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. क्रोधामुळे तर सगळं होतं ना, समूह निर्माण होतो. समूहात स्मृती विभ्रम, स्मृती भंशात बुद्धिनाश. बुद्धिनाश म्हणजे झालं की झालं, अधपतन तिथून मात्र सुरुवात होते. म्हणून त्यांनी आवरलं स्वतःला. ही साधू संतांमधली ताकद आहे, तपश्चर्या आहे. आणि म्हणून ही तपाने भरलेली लोक आहेत. आपण त्यांच्याकडे पाहतो, त्यांचं चालणं, बोलणं, उठणं. आणि जेव्हा या गोष्टी आपण आपल्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करू, तेव्हा आपल्या जीवनामध्ये तोल राहील. आणि म्हणून कुठेही जा, गाडी घ्यायची असेल तोल पाहावं लागतं, बिल्डिंग उभारायची असेल तो पाया मजबूत करावा लागतो, नाही ते बिल्डिंगचा तोल जाईल. म्हणून ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये तोल आहे. कुठलीही गोष्ट अशी नाही, बाजारात काही विकायला घेतली तुम्ही, तिथे पाहता, मोजमाप करता, तोल. म्हणून जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचा समतोल राखता आलं पाहिजे. आणि म्हणून माणसानं दिलेले सर्व इंद्रिय, हात पाय कान, नाही का, श्रोत्रम चक्षु स्पर्शनंच रसनम घ्राणम येवच, पंच ज्ञानेंद्रिय आहेत. याचा आपल्याला उपयोग करता आला पाहिजे. कानांनी काय ऐकावं, मुखाने काय बोलावं, नाही का. म्हणून या शरीराचा उपयोग माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आणि म्हणून मिळेल सर्व हो, घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, परंतु याच्यामध्ये राहा. फक्त साधन आहे, म्हणून आपल्याला साध्यापर्यंत पोहोचण्याचं ते साधन आहे. म्हणून ते आपल्याला त्याचा उपयोग करून साध्यापर्यंत पोहोचायचं आहे. आणि म्हणून ते म्हणतात ना, हा सगळा पिंजरा आहे. आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. कारण हे सगळं दिसतंय. तुझं भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, सुख लोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा, सोडी सोन्याचा पिंजरा. कुठपर्यंत घेणार तुम्ही? कारण बालपण होतं, आता लहान राहिलं, कोणी लहानाचं मोठं होतं, मोठ्याचं म्हातारं होतं. अहो, म्हणजे परमनंट काय आहे? आज घर बांधलेलं 100 वर्षांनी पडणार, गाडी घेतलेली 10-15 वर्षांनी खराब होणार. आपण घेतलेला जन्म लक्षात घ्या. कुणाचं तारुण्य असेल, त्याला अभिमान असेल, म्हातारा होणार, दात पडणार, सुरकुत्या पडणार, वळीत पळीत कार्य थांबायला काय, आपण लक्षात घ्या. आणि म्हणून हे सगळं जाणार आहे, नाशवान आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून आता सावधान व्हायची वेळ आलेली आहे. झालं ते झालं, परंतु आजपासून इथे आपल्याला संकल्प करायचा आहे की या पंचावतार उपहाराच्या निमित्ताने आम्ही आतापर्यंत आमच्या जीवनामध्ये जे झालं ते झालं, परंतु आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपल्याला चित्त शुद्ध करा. मी माझ्या विचाराने, माझ्या विवेकाने, माझ्यामध्ये मी ज्ञान ग्रहण करून, चांगला विचार करून, चांगलं माझं जे साध्य आहे ते साध्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करीन, साधू संतांचा सहवास करीन. आणि मी
माझा मार्ग सुखकर करून घेईल अशी भगवंताला प्रार्थना करायची आहे, विनंती करायची आहे. याच ठिकाणी मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो, झालेली सेवा श्री चक्रधर स्वामींच्या श्रीचरणी समर्पित करतो. झालेल्या अधिकृतीबद्दल क्षमा मागतो गुरुवर्यांना सर्वांना आणि या ठिकाणी थांबतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. धन्यवाद दादा. आपण सर्वात उत्तम असा प्रबोधन सांगितले.